सकाळी जेव्हा अजित पवारांची बातमी कळली, की एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला ऐकून डोकं सुन्न झालं, सुन्न झालं अक्षरशः. म्हणजे मला काही सुचेच ना, की असं कसं शक्य आहे? आणि कुठेतरी मला असं वाटतंय, की मी आत्तापर्यंत त्यांच्या विरुद्ध टोकाचे लढे दिले आणि खरंच जन्मभर मी देत राहिले असते. पण खरंच आज आता हे जे घडलं अतिशय चुकीचं घडलं आणि खरंच व्हायला नको होतं. मला शब्दच नाहीयेत माझ्याकडे. खूप दुःख होतं हे सगळं ऐकून आणि त्यांना श्रद्धांजली त्यांच्या परिवाराला पण त्यातनं सावरण्यासाठी परमेश्वर त्यांना तेवढी शक्ती देवो. खूप वाईट वाटतंय. खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय. नाही मला आम्ही जन्मभर असं जसं मी म्हटलं टोकाचं लढलो. म्हणजे मी अक्षरशः 2011 पासून त्यांच्या विरुद्ध लढत होते. मला खूप चीड यायची, खूप राग यायचा. पण आज जे झालं ते धक्कादायक आहे आणि खरंच असं व्हायला नको होतं. म्हणून मी म्हटलं ना, की लढले असते मी जन्मभर त्यांच्या विरोधात. पण हे आज जे झालं ते व्हायला खरंच नको होतं. काही काही माहिती नाही. बऱ्याच लोकांनी विचारलंय, की त्याच्यात काही घातपात झालाय का? अमुक झालंय का? तमुक झालंय का? मला नाही माहिती. फक्त एवढंच वाटतंय, की जे झालं ते कधीच व्हायला नको होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.